नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट, ज्याच्या अनुसार आता येत्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री। होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की ज्या ब्रेकिंग न्यूजचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती प्रचंड प्रमाणात होणार आहे। ही ब्रेकिंग न्यूज अशी आहे की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घडणार आहे सोयाबीनची विक्री। मग येत्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात का घटणार आहे सोयाबीनची विक्री आणि याचा परिणाम मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावर आता कशा पद्धतीने होताना दिसू शकतो। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक उत्तर। या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपणास आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओ शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, ज्याच्या अनुसार आता येत्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री। पण येत्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात का घटणार आहे सोयाबीनची विक्री आणि याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर। तर मित्रांनो बघा, यंदाच्या वर्षी आपल्याकडे सोयाबीनची जी लागवड झाली होती ती तब्बल 4 ते 5% कमी होती। त्याच्यानंतर काय झालं मित्रांनो की जेव्हा सोयाबीन कापणीची वेळ आली व त्याच्या अगोदर सोयाबीनचा जो सोला तो परिपक्व होण्याची वेळ होती तेव्हा अतिवृष्टी झाली आणि सोयाबीनची उत्पादकता घटली। जिथं एकरी आपल्याला 1.5 क्विंटल सोयाबीन व्हायचं तिथं फक्त 3-4 क्विंटल झालं, कुठं तर तेवढं पण झालं नाही। आणि याच्यामुळे काय झाले, ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते 20 ते 25% घटण्याची दाट शक्यता आहे। जाणकारांच्या मते यंदाच्या वर्षी जे सोयाबीनचं उत्पादन आहे ते 90 ते 95 लाख टनांपर्यंतच राहण्याची शक्यता आहे। आता सोयाबीनचं उत्पादन एवढं घटणार म्हटलं की आवकेवरती याचा परिणाम 100% होणार। कसा ते समजावून सांगतो। तर बघा मित्रांनो, आता काय होणार आहे की इथून पुढे सोयाबीनची आवक ही घटत जाणार। तसं बघायला गेलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची जी आवक आहे ती तब्बल 25% घटलेलीच आहे। मध्य प्रदेशमध्ये भावांतर योजना लागू असल्यामुळे तिथं 70% सध्या सोयाबीनची विक्री झालेली आहे आणि एकूण सोयाबीन उत्पादनापैकी तब्बल 50% सोयाबीन मार्केटमध्ये आले पहिल्या 2च महिन्यात आणि जे बियाण्याच्या खरेदीसाठीचं सोयाबीन त्याची सुद्धा खरेदी जोरदार सुरू आहे। ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर पुढील 90 दिवसात सोयाबीनची जी विक्री आहे ती टप्प्याटप्प्याने कमी होईल आणि सोयाबीनची विक्री ही पुढील 90 दिवसामध्ये प्रचंड घटणार आहे आणि याचा परिणाम तुम्हाला तदनंतर सोयाबीनच्या दरावरती दिसणार आहे, ज्याची सुरुवात 15 जानेवारीपासून होईल, जेव्हा भाव सुरुवातील 4750 पार व तदनंतर 5000 आणि पुढील 90 दिवसात सगळं काही ऑल इज वेल घडलं तर भाव 5500 आणि मेच्या शेवटपर्यंत 6000ला गवसणी घालू शकतो।
एवढं मात्र खरं आहे की पुढील 90 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री प्रचंड घटणार असल्यामुळे येत्या 90 दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी. मग अशा परिस्थितीत आपण सुद्धा आपली आर्थिक परिस्थिती पाहून जर योग्य विचाराने योग्य वेळी योग्य ठिकाणी सोयाबीनची विक्री केली तर आपला होऊ शकतो इथं खूप खूप फायदा. भविष्य मात्र सोयाबीनचं उज्ज्वल हे 100% खरं. शेवटी भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहतो याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा. आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करावं. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांची खूप खूप आभार.